याला म्हणतात सुंदर निसर्ग. आफ्टर अ बिझी डे, दूध दिल्यानंतर, कॅशला अंघोळ घातल्यानंतर, थोडा माझ्या जनावरांचं ग्रूमिंग केल्यानंतर मी वॉकला आले. बघू आता किती किलोमीटर होतं आहे चालून, बिकॉज सध्या आज ताकद नाही आहे चालायची. समजत नाही मॅकीला कसं समजतं मी आली आहे. मी जस्ट वॉकिंगवरनं येऊन बसले आणि साहेब रेडी येते. कसं समजतं मी आली आहे? कसं समजतं मी आली आहे? कसं समजतं? कशी आहे आनंदी? तुला काय पाहिजे बेटा? तुझ्या मम्मीकडे सोडू तुला मी? भैयाने तुला पळायला सोडलं होतं नाही हो आनंदी? ए आनंदी, तुला आनंदी काय पाहिजे? नको मम्मा. अगो बाबा, अगो 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 अगो. जी माझी गाय आहे ना आनंदी, गायची बच्ची, तर तिचं नाव मी आनंदी कसं ठेवलं, युजली माझ्या गायांना मी आवाज देते ना ते अशा नावाने देते की त्यांच्या कलरवर, लाली, पांढरी, काळी, अशा नावांनी मी त्यांना आवाज देते. मग ज्यावेळेस आनंदी झाली ना तर माझ्या घरी लक्ष्मी आली. तर मी विचार करत होते हिचं नाव काय ठेवू. मला काहीतरी युनिक नेम ठेवायचं होतं, काहीतरी चांगलं नाव ठेवायचं होतं. खूप विचारांमध्ये होते काय नाव ठेवू काय नाव ठेवू. तर एके दिवशी मी प्रेमानंदजी महाराजांचा व्हिडिओ पाहिला, जिथं ते आनंदेश्वर महादेव मंदिराचं बोलले होते. तर त्यांना ती स्टोरी माहीत नव्हती, पण मग नंतर त्यांच्या भक्तजनांनी त्यांना ती स्टोरी सांगितली की आनंदी नावाची गाय होती जी महादेवाच्या शिवलिंगवर जाऊन दूध तिचं विसर्जित करायची. तर मग माझ्या डोक्यात आलं की हिचं नाव मी आनंदी का नको ठेवू. म्हणजे माझ्या घरी लक्ष्मी आली आहे आणि तिचं नाव आनंदी ठेवल्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये पण आनंदच आनंद होईल. म्हणून मी तिचं नाव आनंदी ठेवलं की आनंदीमुळे माझ्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद हो.